सातारा लातूर मार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे। ही घटना स्वरूपखानवाडी जवळ घडली असून जखमी युवकाचे नाव साहिल लालासो जाधव असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार साहिल जाधव हा आपल्या दुचाकीवर खतांची पोती घेऊन पिंगळीहून स्वरूपखानवाडीकडे जात होता। दरम्यान पिंगळी गावातील पाण्याचा प्लांट चालवणाऱ्या जगदाळे यांची टाटा एस गाडी पाण्याचे कॅन वितरित करून परत येत होती। याच वेळी टाटा एस चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक गाडी वळवली आणि मागून येणाऱ्या साहिल जाधव याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली। धडक इतकी भीषण होती की दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली आणि त्यावरील खतांची पोती रस्त्यावर सांडली। या अपघातात साहिल जाधव गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच स्वरूपखानवाडीचे पोलीस पाटील राजेश कदम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेखरभाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमी युवकाला तातडीने वडूज येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। वाहन चालवताना नियमांचे पालन आणि योग्य दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा देखील अशा गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकतो। सावध रहा, सुरक्षित रहा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।